नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे जानकी आता 12 वर्षांपूर्वीची घटना सांगत असते. ती म्हणते की ही गोष्ट आहे 12 वर्षांपूर्वीची. तेव्हा इथे अवंतिका, सौमित्र ही गोष्ट ऐकायला खूपच जास्त एक्सायटेड असतात. 12 वर्षांपूर्वी नेमकं आता जानकीच्या आयुष्यामध्ये काय काय घडलं होतं हे जानकी सगळ्यांना सांगत असते. तेव्हा जानकी वात्सल्य आश्रमामध्ये लहानाची मोठी झालेली असते. जानकी लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार असल्यामुळे तिला जितकं शिक्षण घ्यायचं असतं तितकं शिक्षण घेण्याची मुभा मधुभाऊंनी तिला दिलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकीचा स्वभाव स्ट्रिक्ट होता. ती इथे सकाळ सकाळ तयार होऊन इथे तुळशीची पूजा करते आणि त्यानंतर सर्व लहान मुलांना ती वेळेवरती अभ्यासाला बसायला सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्यांना म्हणते की दंगा करायचा नाही, अभ्यासाला बसायचं आणि किचनमध्ये येऊन ती कामाला सुरुवात करते. पटापट किचनमध्ये ती काम करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे सायली येते आणि बघत असते की इथे आता जानकीने स्वयंपाकाला सुरुवातसुद्धा केलेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सायली तिच्याकडे कौतुकाने बघत असते. तेव्हा जानकी म्हणते, काय गं सायली, आलीस का तू? मगाशी माझ्याकडे बघत का उभी आहेस? तेव्हा इथे सायली म्हणत असते की तुझ्याकडे बघते, काय करतेस काय तू? तेव्हा जानकी म्हणते, काय करते म्हणजे? अगं तुला दिसत नाही आहे का मी काय करते ते? इथे गॅसवरती कुकर ठेवला आहे, इथे मसूरची डाळ शिजायला टाकते आणि महत्त्वाचं म्हणजे तुला तर माहिती आहे मधुभाऊंना मेथीची भाजी खूप आवडते, मेथीची भाजीसुद्धा बनवणार आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते की आज स्वयंपाक मी करणार आहे, तुला काही करायची गरज नाही. तेव्हा जानकी म्हणते, तू एकटीने कशाला करतेस सगळं? मी आहे ना, तू जा बरं, तू तुझी तयारी कर, मी स्वयंपाक करते. तेव्हा जानकी म्हणते, अजिबात नाही, माझ्या मुलांना माझ्या हातचा इथे आता आमटी भात खूपच जास्त आवडतो ना. मी मसूरची आमटी आणि भात स्वतः करणार आहे आणि माझ्या हाताने मी सर्व मुलांना आज भरवणार आहे. तेव्हा इथे जानकी आता इमोशनल होते. तेव्हा सायली म्हणते, मला माहिती आहे हे सगळं तू कशासाठी करतेस, कारण आज तुझा आश्रमातला हा शेवटचा दिवस आहे ना. तू आज जाणार आहेस ना आम्हाला सगळ्यांना सोडून मुळशीला, म्हणूनच तू इथे आजच्या शेवटच्या दिवशी स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवतेस, बरोबर ना? तेव्हा सायली म्हणते, जानकी का जातेस ग तू आम्हाला सोडून? तुझ्याशिवाय आम्ही सगळेजण कसे राहू? तुझा हा हसरा खेळता स्वभाव आम्हाला सगळ्यांना खूपच जास्त आठवेल बाई. तेव्हा जानकी म्हणत असते की सायली, अगं मी जरी तुमच्यापासून दूर जात असले तरीसुद्धा हे नातं आपलं काही कायमचं तुटणार आहे का? अगं जानकी, तुला आणि मला कोण होतं? आपण दोघीजणी ह्या आश्रमामध्ये आलो, त्यानंतर दोघीजणी एकत्र लहानाचे मोठे देखील झालो. मधुभाऊने आपल्याला आई वडील दोघांची सुद्धा माया दिली. तुझ्यासारखी मला घट्ट मैत्रीण मिळाली, अजून काय हवंय मला? मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. आपली ही मैत्री आयुष्यभर अशीच राहील. अगदी जगाच्या पाठीवरती मी कुठेही गेले ना तरीसुद्धा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्राचा काळसुद्धा सुरूच होतो. तेव्हा तीसुद्धा इथे देवपूजा करत असते. 12 वर्षांच्या आधीचा काळ असल्यामुळे इथे सुमित्रा, नाना सगळेजण जरा यंग असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा देवघरामध्ये पूजा करत असते. नानासाहेब गुलाबसुद्धा इथे आता पूजेसाठी आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, सुमित्राची पूजा झाल्यानंतर ती आरती द्यायला येते. गुलाब आरती घेतो, नानासाहेब आरती घेतात. त्यानंतर सुमित्रा म्हणत असते, काय रे गुलाब, मी तुला किती वेळा सांगितलं की पूजेला मला सगळेजण इथे देवघरात हवेत म्हणून. कुठे गेले सगळेजण? इथे पूजेसाठी कुणीही आलेलं नाही आहे. तेव्हा इथे नानासाहेब म्हणत असतात, अहो हे तुम्ही काय करताय? आता तुमच्या तिन्ही मुलांना इथे पूजापाठ काही आवडत नाही, याच्यामध्ये गुलाबची काय चुकी आहे? चोराला सोडून संन्यासाला फाशी का देताय तुम्ही? तुम्हाला ओरडायचंच असेल तर तुमच्या त्या 3 लाडक्या मुलांना ओरडा ना. काय चाललेलं असतं दिवसभर त्यांचं काय माहिती. मी सांगतो ना, तुमचे तिन्ही चिरंजीव काय करत असतील ते. तर तो सौमित्र आपल्या रूममध्ये बसला असेल आणि अभ्यास करत असेल, पुस्तकामध्ये डोकं खुपसून बसला असेल. त्यानंतर तो सारंगला तर काय दुसरा काही कामधंदाच नाही आहे. आपल्या मोठ्या भावाच्या पावलावरती पाऊल टाकतो आणि त्याच्या मागे मागे फिरत असतो.
त्यानंतरला दुसरं काही काम नसतं तर वरती टेरेसवरती जाऊन सर्व पक्ष्यांना दाणे टाकत बसतो. सर्व कबुतरांना दाणे खायला बोलवतो आणि मग काय, शेतीची कामं थोडीफार केली तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं. नाहीतर आपला ऋषिकेश आणि तो दोघेजण आपले दिवसभर उन्हात टप्पूपणा करत असतात. या दोघांचं जरा चांगलं तरी चाललंय. तुमचा तो मोठा मुलगा ऋषिकेश, तो काय करत असतो? इथे आता कॉलेज पूर्ण झाले, आपले शेतीमध्ये बिझनेसमध्ये लक्ष दे म्हणतो, पण नाही, त्याला समाजसेवा करायची आहे. तेव्हा सगळीकडे इथे मारामारी करत बसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नानासाहेबांनी आपल्या तिन्ही मुलांची हकीकत सांगितलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणत असते की हे बघ सायली, तुला माझी काळजी करायची गरज नाही आहे. अगं, मी तिथे व्यवस्थित माझं शिक्षण पूर्ण करेन आणि नोकरीसुद्धा करेन आणि राहायची व्यवस्थासुद्धा चांगली झाली. तेव्हा सायली म्हणते, पण जानकी, तू एकटीने जायचं नाही या, मी स्वतः येणार आहे तुला मुळशीला सोडायला. तेव्हा जानकी म्हणते, कशाला, तू कशाला धावपळ करतेस, मी जाईन ना एकटी. तेव्हा इथे सायली म्हणते, पण तू तिथे मुळशीमध्ये एकटी कशी राहशील गं आमच्याशिवाय. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की सायली, तुला जानकीची काळजी करायची अजिबात गरज नाही आहे. अगं, आपले दामले काका आहेत ना मुळशीमध्ये, त्यांना मी आत्ताच फोन केला होता. तू एक काम कर जानकी, तू त्यांच्या इथे राहा. तिथे तुला कसलीही अडचण होणार नाही आणि त्यांचं लक्षही राहील ना तुझ्यावरती, म्हणजे आम्हालासुद्धा काळजी वाटणार नाही. हो ना मधुभाऊ. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणते, बघितलं सायली, मधुभाऊंनी आता सगळी माहिती काढलेली आहे. आता मधुभाऊंनी सांगितले म्हटल्यावरती मला काळजी करायचं काही कारणच नाही, बरोबर ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अगदी बरोबर जानकी, तुला तिथे तुझं स्वप्न पूर्ण करता येईल. त्यामुळे आता अजिबात कसली काळजी करायची नाही, तयार व्हायचं आणि मुळशीला जायला निघायचं. तेव्हा जानकी म्हणते, मधुभाऊ, आज मी स्वयंपाक करते, पण तुम्ही सांगा, तुम्हाला मेथीची भाजी बनवू का, की फक्त आमटी भात खाणार. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, नाही, आज तू मेथीची भाजी बनव. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी आता सगळ्यांसाठी प्रेमाने स्वयंपाक करत असते. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की जानकी, अगं, तुझ्या नावातच सीता आहे गं, पण आता देवाकडे फक्त एकच प्रार्थना आहे की पुढे जाऊन तुला इथे अगदी रामासारखा जोडीदार मिळावा, त्याने तुझा संसार अगदी सुखाने करावा अशी मधुभाऊंची इच्छा असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुमित्रा म्हणत असते, तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या मुलांना वाईट साईट का बोलता हो. हे बघा, माझी तिन्ही मुलं खूपच जास्त गुणी आहेत. तेव्हा इथे नानासाहेब म्हणत असतात की मला तर काही वाटत नाही की ही 3 मुलं काहीतरी करू शकतील. म्हणजे जर सौमित्रचं म्हणाल तर सौमित्र एकटाच असा मुलगा आहे जो रणदिवेंचं नाव मोठं करू शकतो. पण ऋषिकेश आणि सारंग हे दोघेजण आपल्या नावाला नक्कीच काळिमा फासणार. तो ऋषिकेश, किती वेळा त्याला सांगितलं, कॉलेज पूर्ण झालंय, इथे उन्हात टप्पूपणा करू नकोस, पण त्याला त्याच्यातून वेळ मिळेल तेव्हा ना कुणाला तरी मारतच असतो, कुणाला तरी झोडतच असतो आणि सतत आपला गाडी घेऊन बाहेरच असतो. त्याला विचारलं की बाबा तू कुठे गेला होतास, तर म्हणतो की समाजसेवा करत होतो म्हणून. ह्याला काय म्हणतात, किती कंप्लेंट येतात त्याच्या. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते, हे बघा, अहो, समाजसेवासुद्धा केली पाहिजे ना, आणि तो त्याच लोकांना मारतो जे लोक गरीब माणसांना, दुसऱ्या माणसांना त्रास देतात. कळतंय का तुम्हाला. तेव्हा इथे नाना म्हणत असतात की त्या ऋषिकेशच्या अशा स्वभावामुळे पुढे जाऊन त्याचं लग्नसुद्धा होणार नाही. कोण मुलगी देईल बरं त्याला. तेव्हा सुमित्रा म्हणते, माझ्या ऋषिकेशसाठी मी लाखात एक मुलगी शोधणार आहे. अहो, माझा ऋषिकेश इतका देखणा आहे, राजबिंडा आहे, कुणीही त्याला हसत हसत मुलगी देईल. त्यामुळे मी सुद्धा त्याच्यासाठी आता राजकन्या शोधणार आहे, राजकन्या, असं सुमित्रा म्हणत असते. तेव्हा इथे नानासाहेब तर भयंकर सगळ्यांवरती चिडत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आपले कपडे वगैरे घेते आणि इथे बॅगमध्ये भरत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकीला आठवतं, सायली म्हणालेली असते की तुझ्याशिवाय आम्ही कसे राहू गं, आपल्याला एकमेकांना इथे एकत्र राहायची सवय झाली, तू इथून निघून गेल्यानंतर आम्हाला अजिबात करमणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी आता आपली बॅग पॅक करत असते. तेव्हा इथे मधुभाऊ येतात आणि मधुभाऊ म्हणत असतात की जानकी बाळा, काय झालं, कसला विचार करतेस अगं. तेव्हा जानकी म्हणते, नाही मधुभाऊ, कसलाही विचार करत नाही आहे. म्हणजे बघा ना, मी इथे आश्रमामध्ये आले तेव्हापासून मी तुमच्याबरोबर इथे राहते. तुम्ही आम्हाला सगळ्यांनाच
इथे आई वडील दोघांचं सुद्धा प्रेम दिलं. तुम्ही आम्हाला खूप माया लावली आणि आता हे घर सोडून जावं लागते. हे घर सोडून जावंसं नाही वाटत आहे मधुभाऊ. या घरामध्ये आमचा जीव अडकलाय हो. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सोडून मी सुद्धा तिथे मुशीमध्ये कशी राहीन काय माहिती. म्हणजे अगदी कामासाठी जावंसं सुद्धा वाटतंय, पण पुन्हा मला हे घर सोडून जावंसं वाटत नाही आहे. जीव अडकलाय या घरामध्ये. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणत असतात की जानकी बेटा, हे बघ कधी ना कधीतरी आपल्याला आपला मार्ग शोधावा लागतोच की नाही. आणि कसलाही मागचा पुढचा विचार करायचा नाही बाळा. तुझ्या लक्षात आहे का, मी तुला त्या चिऊताईची गोष्ट सांगितली होती. तेव्हा जानकी म्हणते, हो मधुभाऊ मला माहिती आहे. चिऊताई आपल्या पिल्लाला स्वतः धक्का देते घरट्यातून, जेणेकरून त्याने स्वतःचं अन्न हे स्वतः आणलं पाहिजे. यासाठी तिने हे केलेलं असतं. पण मधुभाऊ, तुमच्याशिवाय ह्या घराशिवाय मी माझं आयुष्य इमॅजिन नाही करू शकत. मला इथून जावंसं वाटत नाही आहे. मला तुमच्या सगळ्यांची खूप जास्त आठवण येईल. त्याचं मी काय करू मधुभाऊ सांगा ना. म्हणजे या घरामध्ये माझं हसणं रडणं सगळं काही गेलं आहे. मला बरं नसताना रात्रभर तुम्ही माझ्या उशाशी बसून राहिलात माझी काळजी घ्यायला. या गोष्टी मी विसरलेली नाही आहे मधुभाऊ. मला जर इथे एकटं वाटलं तर तुम्ही स्वतःच्या हाताने भरवलेला घास मी कधीही विसरणार नाही. आणि आता हे सगळं मागे सोडून पुढे जायचं म्हणजे जड वाटणारच ना मधुभाऊ. खरंच इथून बाहेर पडावंसंच वाटत नाही आहे. या आश्रमाला, तुम्हाला सगळ्यांना, या माझ्या लहान मुलांना मी खूप जास्त मिस करेन. त्यांचा घेणारा अभ्यास, त्यांची बडबड, त्यांचं इथे रागवणं रुसणं, हे सगळं मी मिस करणार आहे मधुभाऊ. तेव्हा प्रेक्षकांनो मधुभाऊ म्हणतात, हे बघ मी तुला जी गोष्ट सांगितली होती ती तुझ्या लक्षात आहे ना जानकी, चिमणीची गोष्ट. तेव्हा जानकी म्हणते, हो मधुभाऊ मला माहिती आहे ना, तुम्ही जी मला चिमणीची गोष्ट सांगितली होतीत ना, अजूनही ती माझ्या लक्षात आहे. तेव्हा जानकी म्हणते, मधुभाऊ अजून एकदा ती गोष्ट तुम्ही मला सांगता का प्लीज. अजून एकदा ती गोष्ट फक्त सांगा ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे तुला ती गोष्ट मी पुन्हा एकदा सांगतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की जानकी, एक चिमणी होती आणि तिला आहे ना 4 पिल्लं होती. तर 3 पिल्लं बाकीची, त्यांचा दाणा पाणी आणण्यासाठी ती 3 पिल्लं बाहेर पडायची. फक्त एक पिल्लू आहे ना, तो कधीच घरट्यातून बाहेर पडत नव्हता. तेव्हा चिमणी जात असे त्यांच्यासाठी दाणा पाणी घेऊन, त्या पिल्लाला आयतं देत असते. तेव्हा इथे चिमणीने विचार केला की हे तिघेजण बाहेर जातात, स्वतःसाठी अन्न स्वतः घेऊन येतात, पण ह्या पिल्लाला जर आयतं खायची सवय लागली, मी जर दाणा इथे आयतं आणून त्याच्या तोंडामध्ये दिला तर त्याला उडायची सवय कधीच लागणार नाही. आणि मग कदाचित तो इथेच असाच वाट बघत बसेल की कुणीतरी त्याला खायला आणून देईल. तेव्हा मग इथे चिमणी स्वतः त्या पिल्लाला धक्का देते आणि मग धक्का दिल्यानंतर खूप मोठा चमत्कार होतो. तो पिल्लू आता खाली पडायला जाणार तेवढ्यातच तो आपली पंख फडफडायला लागतो आणि अशी काही जणू काही आकाशामध्ये उंच भरारी घेतो ना, की तो इथे सगळ्यात उंच उडायला लागतो. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे मधुभाऊंचं म्हणणं असं असतं की सगळ्यांनी इथे आपल्या पोटापाण्यासाठी, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी बाहेर पडलं पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अवंतिकासुद्धा आलेली असते. अवंतिका आलेली असते सौमित्रला भेटायला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सौमित्रच्या घराच्या बाहेर अवंतिका आलेली असते आणि सौमित्रला ते माहिती नसतं. तेवढ्यातच सुमित्रा येते आणि म्हणते, काय रे सौमित्र काय करतोयस. तेव्हा सौमित्र पुस्तकामध्ये अवंतिकाचा फोटो बघत असतो. आई आल्यानंतर लगेचच पुस्तक तो बाजूला ठेवून देतो. तेव्हा सुमित्रा म्हणते, सौमित्र अरे काय तू पूजेला आला नाहीस म्हणून मीच इथे आता आरतीचं ताट घेऊन आले तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की आई अगं अभ्यास करत होतो ना, म्हणून खाली येणं लक्षातच नाही राहिलं. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, हे बघा सौमित्र, हल्ली तू अभ्यासामध्ये खूपच जास्त इथे गुंतून गेलायस, ही चांगली गोष्ट आहे, पण स्वतःच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष दे. बाहेरसुद्धा जरा फेरफटका मारायला जायचं. तू इथे अभ्यास करत बसलायस आणि तिकडे ते नाना नेहमी तुम्हाला तिघांना बोलत असतात की तुमचं काहीच होणार नाही म्हणून. तुम्ही तिघेजणं रणदिवेंचं नाव मोठं करणार नाही असं नानांना वाटतंय. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, आई अगं नाना जे काही बोलतात ना ते आमच्या भल्यासाठीच बोलतात. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, सौमित्र किती समजूतदार आहेस रे तू. म्हणजे बघ ना इथे सुद्धा तू तुझ्या नानांची बाजू घेतोयस. तेव्हा इथे नानांना असं वाटतं तुम्ही तिघेजणं काही करणार नाही, पण मला माहिती आहे ना
तू इथे शिकून सवरून आकाशाला हात लावशील, एवढा मोठा होशील. माझा ऋषिकेशसुद्धा सगळं काही चांगलंच करेल. तो तर समाजसेवा करतोय ना. आणि सारंग आपली शेती सांभाळतो, शेतीच्या कामांकडे लक्ष देतो. तरीसुद्धा हे तुम्हाला वाईट साईड बोलत असतात. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की आई, अगं आमचं सगळं ठीक आहे, पण सरूचं काय? तेव्हा सुमित्रा म्हणते की सरूला तुम्ही परदेशात शिकायला पाठवलं ना, हे मला मुळीच आवडलेलं नाही आहे. अधूनमधून फोन करते, पण बिचारी माझी मुलगी आपल्या सगळ्यांपासून दूर असते ना, ते मला नाही आवडत रे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सौमित्राचा फोन वाजतो. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते की मला असं वाटतंय सरूचाच फोन आला असेल, हो ना? तेव्हा इथे सौमित्र फोन बघतो, तर अवंतिकाचा नंबर असतो. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, नाही नाही, माझ्या कॉलेजमधून आहे. सुमित्रा म्हणते, काय? कॉलेजमधून फोन आला आहे? काही गडबड तर नाही आहे ना? तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही नाही आई, काही गडबड नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांना सुमित्रा म्हणते, ठीक आहे, तू तुझं बोल, मी जाते बाहेर, मला खूप कामं आहेत. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता अवंतिका म्हणत असते की सौमी, अरे कुठे आहेस तू? मी कधीची तुझ्या घराच्या बाहेर तुझी वाट बघते. थांबा, मी घरी आले तुला भेटायला. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, अवंतिका, अगं घरी कुठे येतेस? घरीच आहेत सगळेजण, तू घरी येऊ नकोसा. तेव्हा अवंतिका म्हणते, का रे, येते ना तुला भेटायला. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, नाही नको नको, तू नको येऊ मला भेटायला, मीच येतो खाली, थांब तुला भेटायला, पण वरती येऊ नकोस. असं इकडे सौमित्र म्हणतो आणि धावत पळत अवंतिकाला भेटायला जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणत असते की मधुभाऊ, त्या गोष्टीचा अर्थ मला तेव्हा कळला नव्हता, पण आता त्या गोष्टीचा अर्थ मला कळलेला आहे. ते घरट्यामध्ये असणारं पिल्लू, ज्या पिल्लाला धक्का देण्यात आला, ते पिल्लू म्हणजे मी आहे ना मधुभाऊ? तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, हो, तो पिल्लू म्हणजे तू आहेस आणि ती चिमणी म्हणजे मी. मी तुला इथून पाठवतोय तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी. तेव्हा इथे आता हार मानायची नाही, रडत कुडत बसायचं नाही, तर आता फक्त जिंकायचं, आता फक्त लढत राहायचं, असं इथे मधुभाऊ जानकीला म्हणत असतात. तेव्हा जानकी म्हणते, हो मधुभाऊ, आता इथे हार मानायची नाही, तर आपल्या इथे आयुष्यासाठी आपण चांगलं जीवन जगलं पाहिजे, असं इथे जानकी म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जानकी मधुभाऊंचं बॉन्डिंग सायली आणि मधुभाऊंसारखंच असतं. तेव्हा इथे जानकी आता मधुभाऊंच्या बोलण्यामुळे इथे आनंदी होते आणि ती मुळशीला जायला तयार होते. त्यानंतर प्रेक्षकांनो आता रडायचं नाही, आता लढायचं, ही शिकवण आता जानकीने सुद्धा लक्षात ठेवलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेश आपल्या बाईकवरती छान पद्धतीने झोपलेला असतो. तेवढ्यातच तिथे येतो सारंग. तो म्हणत असतो की दादा, अरे ती मुलगी कधीपासून फुगे फोडते, पण तिचा एकसुद्धा फुगा फुटतच नाही आहे. मग आता कधी येईल माझी बारी फुगे फोडायची? मला ती फुगा फोडूच देत नाही आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की सारंग, अरे संधी ही ना मागायची नसते, तर संधी आपण स्वतः हिरावून घ्यायची असते. स्वतः आपण आता ते फुगे फोडूया. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेश सारंगची बंदूक घेतो आणि जानकीच्या मागून इथे फुगा फोडतो. जानकीला काही फुगा फोडता येत नसतो. तेव्हा इथे जानकी म्हणते, मी इथे फुगे फोडते ना, माझी बारी आहे, मग तू का फुगा फोडलास? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तुमच्याने फुगे फुटत नव्हते ना, मगापासून बघतोय. तेव्हा मी फक्त तुमची मदत केली, बाकी काही नाही. तेव्हा इथे जानकी म्हणते, तू नाही आहे मला शिकवायचं फुगे कसे फोडायचे आणि कसे नाही ते. कळलं ना तुला, मला नाही शिकवायचं तू. तू तुझं बघ आणि माझ्याशी बोलताना नीट बोलायचं. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की ज्याला ज्या भाषेत कळतं ना, त्याच भाषेमध्ये बोलतो हा ऋषिकेश, कळलं का? तेव्हा इथे आता एक माणूस येतो आणि म्हणतो, साहेब हे घ्या, हे घ्या तुमच्यासाठी गिफ्ट. कारण त्याने फुगे जास्तीत जास्त फोडलेले असतात. तेव्हा ती म्हणते, घे घे, गिफ्ट घे तुला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय म्हणालीस तू? गिफ्ट घे, मला नको कुणाचंही फुकटचं गिफ्ट. आणि तो आता हार्ट शेपमध्ये जो इथे आता बलून असतो, म्हणजे अगदी पिलो टाईप असतं, ते आता जानकीकडे फेकून देतो आणि म्हणतो, घे, मला नको कुणाचं गिफ्ट, तुलाच ठेव हे. तेव्हा जानकी म्हणते, तुझी हिंमत कशी झाली मला हा हार्टशेप द्यायची? आणि ती म्हणते, मलासुद्धा नको, चल. आणि इथे जानकी तो हार्टशेप पिलो आता फेकून देते आणि म्हणते की मलासुद्धा तुझं काही नको आहे, कळलं ना? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मकरंदने तो हार्टशेप पिलो पकडलेला असतो आणि तो म्हणतो की जाऊ दे, जानकी कशीही असू दे, कितीही आगाव असू दे,
पण मात्र जानकी फक्त ह्या मकरंदची आहे, जानकी फक्त माझी आहे असं आता मकरंद म्हणत असतो आणि तो हार्ट शेप पिलो त्याने आपल्या हातामध्ये आता पकडून ठेवलेला असतो.